तर कसं आहे मित्रांनो, मी तुमचा लाडका विकी. तर आजची सकाळ अशी काय होईल मला काय वाटलं नव्हतं. आमचा जायचा प्लॅन कॅन्सल झाला होता, पण काय त्यांनी लोक काय ऐकत नव्हतं. त्यांनी पार फोन लावलं, एवढं परेशान केलं. मी काय उचललं नाही म्हणून त्यांनी घरच्या फोनवर केलं. त्यांनी काय नियोजन केलं तर जायचं, आज फिरायला जायचं म्हणजे जायचं. बरं चला म्हटलं, मग काय ठरवलं त्यांनी, जाऊयात त्रिकोणागडावर. म्हटलं चला भाऊ, आता ठरवलंय तर निघूयात. रस्त्यात निघलो तर भाऊ काय ऐकतच नव्हता. पुढं गेलो, व्ह्यू बघितला तर अख्खं मुंडच स्प्रेड झाला. म्हटलं आता जावंच लागते भाऊ. नंतर मग भाऊ असला फोनवर चॅटिंग करत बसलेला की काय बघा. म्हटलं बरे भावा. मग मी म्हटलं मित्राला, दे तुझी गाडी आता, मला बघ चालवून बघू दे. कारण की त्यांनी नवीच गाडी घेतली होती युनिकॉर्न. म्हटलं मला पण एक राईड पाहिजे. भाऊची गाडी तर लय भारी होती, विशेष नव्हता. नंतर पुढे गेलो. पुढं जाताना आम्हाला लागलं एक महादेवाचं मंदिर. महादेवाच्या मंदिरात आम्ही थांबलो होतो दर्शन करण्यासाठी. तिथं चाललं होतं आमच्या पोरांचं काय वेगळंच. तुम्ही पुढं बघाच. त्यात तिथं काय झालं माहिती आहे का, हे म्हटले दर्शन बिर्शन घेतलं आणि मला आता आमचे फोटोच काढायचे. त्यात बघा कसे नटते ते, जसं काय त्यांचं लग्नच आहे. काय लय अवघड आहे पोरांचं असं. तुमचे मित्र करतात का असं? मग तिथनं निघालो आम्ही. म्हटलं बाळू जरा माझा व्हिडिओ घे ना भाऊ, मला तू काय घ्यायनाच फ्रेममध्ये. बाळू म्हटलं घेतो ना भाऊ, काय विषय आहे का तुला. म्हटलं मग भाई मी केला ना व्हिडिओ स्टार्ट शूट करायला. व्हिडिओ एकदम क्वालिटी काढला. त्यात रस्त्यात आमचे सबस्क्रायबर भेटलेले, त्यांना भेटलो. हा व्ह्यू बघून तुम्हाला कळतच असेल की काय भारी विषय होता. मग फायनली आम्ही पोचलो त्रिकोणागडाच्या कमानीपाशी. तिथं जाऊन पुढं गेलो. मध्ये पुढं जाऊन काय झालं हे बघा, हे नमुने कुठं न्यायचे ह्याचेच नाहीत. जातच खायला चालू पडले बा. तिथं आम्ही ठरवलं होतं की गडाव खायला घ्यायचं, पण हे काय ऐकतच नव्हतं. त्यांनी इथंच चालू पडले. त्यात आमच्या बाळूकडे होतं आज खर्चाचं सगळं नियोजन. बाळू काय पोरांना म्हणत होता घ्या, पोरं काय ऐकणार आहेत का. फायनली आम्ही तिथून सगळं खायचं बिचं घेतलं आणि मग निघालो गडाकडं. गडाकडं जाताना तर गड असला भारी दिसत होता ना काय. मग फायनल आम्ही गडाच्या पायथ्याशी पोचलो. गाड्या एका साईडला लावल्या. गाड्या लावताना बी आमचे भांडणं. काय पोरं असली की असंच ते. खालून गड बघितलं तर असला भारी दिसत होता. म्हटलं आता वर जायला तुला. मग फायनली आम्ही गडावर चढायला सुरुवात केली. काय सांगू मित्रांनो तुम्हाला, गडाला चढायला सुरुवात केली की तिथं असे बोर्ड लावले होते, गडावर कचरा नाही टाकायचा, हे नाही ते. हे आपल्या गडात चांगलंच होतं. आम्ही गड चढत होतो आणि काही लोक गड उतरत होते. म्हणजे सकाळीच गेले होते वाटते. त्यात थोड्यात गड चढलो, फार जीवाची दैना झाली. फार नको नको झालं गड चालवलं. आम्ही विचार करत होतो महाराजच्या काळात कसे चालत असतील मग. कारण की दिवसातनं 4-5 वेळा तर खाली चढ उतर करायचे ते दिवसात. तर आम्ही विचारच करीत होतो. त्यात आमचा सोपान म्हणतो, राहुल लय दमलोय भाऊ, कुठं तर बसूत. म्हटलं बसायचं नाही. जोपर्यंत गड पूर्ण चढत नाही तोपर्यंत थांबायचं नाही. म्हटलं चला. त्यात आमच्या निलूला लई कंड आहे माहिती आहे का. फायनली आम्ही गडाच्या जवळ आलो. गडावर बघितलं तर असं म्हणजे वन्य प्राण्यांचे त्याचे हे लावलेले तिथं. ट्रॅकिंग मिकिंग गडाचं काम चालू आहे सध्या आणि गडावर ट्रॅकिंग अवेलेबल आहे. मग तिथून आम्ही पुढं गेलो. पुढं जाऊन म्हटलं मला पण लई दम लागला होता. पण काय आहे, पण अंगात ऊर्जा असलं ना तर सगळं काय होतं आहे. मग म्हटलं चला आता पुढं अजून चढूयात. मी माझे पाय टाकायची पद्धत बघून कळतच असेल तुम्हाला की काय अवस्था झाली असेल माझी चालायची. म्हटलं चला आता आलोय जवळ, चालायचं आता, थांबायचं नाही कडनं, थांबायचं नाही. म्हटलं अंगात जोश आणल्या, वर आलो. असलो गार वार लागत होतो की काय सांगू. अख्खा थकावाच दूर झाला डायरेक्ट. सगळा थकवा दूर झाला आमचा की विशेष नाही. त्यात नेलू म्हटलं मला स्नॅप टाकू दे. म्हटलं टाक. आम्ही चलतो तोपर्यंत पुढं. फायनली घराचा मेन दरवाजा आला. तिथं गेलो. तिथं सिक्युरिटी मामाने आमची नावं बिवं नोंद बिन करून घेतली. काय काय घेऊन चाललात, पिशव्या बॉटल सगळी नोंद केली. सगळे आम्ही पण दिलं आमचं तिथं. मग तिथनं पुढं निघालो. गडाचं बांधकाम चालू आहे. पुढे गेलो. एक गडावर जातच एंट्रन्सला मारुतीचं मंदिर आहे. तिथं मारुतीच्या मंदिरात दर्शन बिर्शन घेतलं आणि मग पुढचा प्रवास चालू केला. मारुती राया सगळ्यांना सुखी ठेव, फक्त एवढीच एक आशा. पुढे गेलो की एक लगेच देवीचं मंदिर आहे. तिथं पण गेलो. तिथं दर्शन घेतलं. ते पण म्हणजे मध्यम. तिथं पण असलं गार वाटत होतं ना की काय सांगू. त्याच्या बाजूलाच पाण्याचे टाके आहेत. असं भारी वाटत होतं की एकदा गडावर आलं की गड उतरूच वाटत नाही मित्रांनो. मग काय, मग मित्र म्हटले चला आता इथून दर्शन झालं, मग वापस पुढं चढतीचा प्रवास चालू केला. काय माकडांनी तर आम्हाला एवढं परेशान केलं ना, तुम्हाला काय सांगू. अख्ख्या गडावर काय होतं माहिती का, असते परेशान करायचं कारण आमच्या हातात होती ती पिशवी. आणि तुम्ही कोणत्या गडावर गेले ना, ते माकडं काय करते तर ते खाण्याचं म्हणून ते पिशव्या वडीत आहेत सगळ्या. तेच आमचं पण चुकलं, कारण की आम्ही घाईत आलो आणि त्यावेळेस बॅगच नव्हती घेतली. फायनली आम्ही पार वेताळ दरवाजापाशी पोहोचलो. तिथं गडावर चढताच गडाचं काम चालू होतं. चुना भट्टी बघितली. त्या माकडाने लई परेशान केलं आम्हाला. फायनली आम्ही गड चढायला लागलो. म्हणजे इथून पुढं गडाला पायऱ्या होत्या. मग त्या पायऱ्या चढायला आमचा सोपान म्हणत होतो भाऊ
थांबा थांबा मला धरूनच चढू द्या नाहीतर मी खाली जाईल. म्हटलं तू नको लोड घेऊ, तू महाराजांचा मावळा आहे राव. असंच म्हटलं कसं व्हायचं. मग आम्ही फायनली गड चढायला लागलो. तर काही जण गड उतरत आमच्या सोपांची अवस्था तर अशी झाली ती की काय सांगावं, लय दमला होता गडी. मग काय त्याला म्हटलं मी हारू नको भावा, चढ थोडंच राहिले. म्हटलं मी दोरीला धरून चढणार, पण चढणारच भाऊ गड. काय मला होता अनुभव आणि निलूला पण होता अनुभव. त्यात आमचा बाळू तर असा पुढं पुढं पळत होता की काय सांगत नका. सोपान गड चढला आणि डायरेक्ट बसलाच भाऊ. म्हटलं मला बसायचंच मग माझ्याकडनं चल म्हणा. म्हटलं चल आता गड तर चढलाय ना, आता काय बसतो. म्हटलं चला तुम्ही पुढं, मी आलोच जरा व्ह्यू बघून. तर मित्रांनो बघा हा कसा व्ह्यू आहे आणि कसला भारी दिसतंय. वर आलं ना गडावर खाली होतीच वाटत. मग फायनली आम्ही गडावर चढलो. तर हे काय बघत होते काय माहिती तिथं, मला मग बोलवलं, मी बघितलं. तो बघा तुम्ही हे काय दृश्य आहे, वाव. त्या माकडं ना लई मागं लागलेलं आमच्या. आम्ही गडावर आलो. गडावर गेलो की म्हणजे असं महाराजांच्या प्रत्येक गडावर एक महादेवाचं मंदिर आहे. काय मंदिरात दर्शन घेतलं. मग मी घेतलं, मग सगळेच म्हटलं आता आम्ही बी घेतो. म्हटलं चला, कारण की आम्ही रस्त्यात बी एका मंदिरात घेतलं होतं महादेवाच्या. इथं घेतलं दर्शन. मग पुढचा प्रवास चालू केला. त्यात आमचा निलूबा म्हणतो किती जुनं असेल मंदिर. म्हटलं आता मी काय सांगू शकत नाही बा किती जुनं असेल आणि काय असेल. मग आमचे निलून झाले ना आमचं ते, त्याला आम्ही सायंटिस्ट उगच नाही म्हणत. त्याची मग चालू झाल्या चौकशा पार डायरेक्ट पार आमच्या डोक्याचं दही केलं त्याने. म्हटलं भाऊ मला एवढं काय महाराजांच्या इतिहासाबद्दल काय माहिती नाही, त्यामुळे मी तुला काय जास्त सांगू शकत नाही. मग तिथून आम्ही पुढं निघालो. पुढं गेलो तर पुढं ह्या अशा पाण्याच्या टाक्या एवढ्या भारी होत्या ना की काय. मित्रांनो एवढं ऊन चालू आहे तरी पाणी त्या टाक्यांना पाणीच होतं. म्हणजे विचार करा की ह्या कशा बांधल्या असत्या ना, आत्ताच्या आपल्या सिमेंटाच्या टाक्या लगेच गळून पडतात. मग तिथनं आम्ही पुढं निघायला गेलो. मस्त चलत होते. मित्र तर म्हटलं यार खाली उतरायचंच ना, आता इथंच बसायचं. पुढे गेलो की काही मित्रांचं मस्त कसे लाईनीत बसून गप्पा चालल्यात. म्हटलं भारी राव. आमचा निलूभाई म्हणतो राव मी इथून उडी मारतो आता. म्हटलं नको आहे बाबा, नाही ना उडी नाही मारत. म्हटलं इथलं व्ह्यू बघ. म्हटलं मग काय गडावर असा भगवा फडकवताना बघितला ना तर महाराजांची आठवण येते. राजा तुम्ही होतात म्हणून आम्ही होत आज आहेत. मग तिथनं आम्ही वापस पुढं फिरायला चालू गेलो. पुढे गेले की असंच भारी अजून एक झेंडा होता. म्हटलं मी त्याला शूट करणारच म्हटलं भाऊ, कारण की मी तुम्हाला दाखवतो बघा. तुम्ही म्हणताल भाऊ बघा कसला मोठा झेंडा आणि कसला तोलात फडकतो आहे. इथं महाराजांची शान आहे आणि महाराजांनी शिकवलेली आपल्याला. तर हे माकडांना काय आमचा पिच्छा सोडलाच नाही भाऊ. अख्खी गँग चालती भाऊ. शेवटी आमच्या हातातली पिशवी हिसकूनच घेतली त्यांनी. काय सांगावं तुम्हाला, अरे आमचे वांदे केले त्यांनी. पाण्याच्या बाटली घेऊन गेले. मग नंतर कंटिन्यू जातात का तुम्ही असं याला किल्ल्यावर दर्शन दिला असं आहे का? त्याला काहीतरी डिझेल लावण्यापेक्षा इथे येऊन फेरफटका मारावा. चांगलं आहे काहीतरी. हे मावळे होते हे आलते गडाची साफसफाई करायला, म्हणजे आम्हालाही आवडलं त्यांचं. तर आम्ही पण आता मनात ठरवलं की पुढच्या वेळेस असंच काहीतरी करायचं. गड फिरणं होते आणि गडाची साफसफाई पण होती. म्हणजे काय करतात लोक येतात ते कचरा गडावरच फेकतात, पाण्याच्या बॉटल त्या तीच ते साफसफाई करत होते. तिथनं आम्ही मध्ये आलो गुफा, त्यात उतरलो. काय निघूच वाटतं ना बाबा बाहेर, असलं गार लागत होतं ना लईच. मग हा छोट्या मावळ्यांना बघितलं ना तर आम्हाला एक वेगळंच वाटतं की आताची मोठी यंग पिढी घरी झोपून आणि हे छोटाले बाळ किल्ले चढत आहेत, महाराजांचे किल्ले फिरत आहेत. म्हटल्यावर वा सल्यूट भावा तुला, जय शिवराय. तिथनं आम्ही गड उतरायला सुरुवात केली. मग चला म्हटलं आता सावकाळी गड उतरूया. गड उतरायला आमचं सोपान म्हणतो इथून उतरायचं कसं राहू, या पायऱ्या बघूनच मला भीती वाटली. तर मग आम्ही जरा म्हटलं इकडं काय. मग जाऊन बघितलं तर तिथं पाण्याच्या टाक्या होत्या बघ. तिथं म्हणजे महाराजांच्या काळात तिथं प्यायचं पाणी अशा टाक्या होत्या. ते पाणी अजून इतकं शुभ्र होतं शुद्ध होतं, पण काही कारणामुळे पिण्यालायक. मग आम्ही फायनली गड उतरायला चालू केलं. सोपान काय आमचं ऐकतच नव्हता. सोपान म्हणतोय भाऊ मी कसं उतरू, मला काय कळणाच राव, एवढं कसं अवघड. महाराज कसे चढत असतील रे, मावळे कसे चढत असतील त्या टायमिंगला. फायनली आम्ही गड उतरायला गेलो. माकडाने जी आमची पिशवी घेतली होती ती वापस आम्ही घेतली. त्यातली सगळा कचरा गोळा केला आणि पिशवी वापस गाडा बांधली. आम्ही एवढा गड उतरून चढून एवढं दमलो होतो, पण हे दोन बारकाले मुलांना बघून आमच्या अंगात पुन्हा एनर्जी आली. म्हटलं असलं पळत होतं त्या गडावर काय सांगा. म्हटलं मी पण पळतो तुझ्या मागं. राव मित्रांनो मी लई दमलो होतो काय सांगू, पण त्यांची ऊर्जा बघून माझ्या अंगात एक वेगळीच एनर्जी आली. पण त्यांच्या नादाला पळायला लागलो. तर मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल तर तेवढं लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. जय शिवराय.